नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूटचे लड्डू. तर काय करायचं बघा, 1 किलो खोबरं घ्यायचं, अर्धा किलो खारीक घ्यायची, पाव काजू बदाम किशमिश आणि डिंक घ्यायचा. तर झालं काय, माझ्या आईने गावाकडनं तूप पाठवलं. म्हटलं आता काय करायचं तुपाचं, तर म्हटलं चला लड्डूच बनवूया. असं गोटे टाईपमध्ये जे खोबरं भेटते ना ते वापरायचं लड्डूमध्ये. त्याचे असे बारीक काप करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्याला बारीक करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने. आणि ती खारीक आहे, मी त्याच्या बीजा काढून घेतलेला आहे, त्याला पण मिक्सरच्या भांड्याला लावून बारीक करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि तूप बघा किती छान आहे. आता पुढे काय करायचं, एका कढाईमध्ये तूप घालायचं, त्यात थोडेसे काजू घालायचे आणि गोल्डन सोनेरी व्हायपर्यंत त्याला भाजून घ्यायचे. ते काढल्यानंतर थोडेसे बदाम टाकायचे, त्याला पण गोल्डन सोनेरा कलर यापर्यंत भाजून घ्यायचे आणि काढून घ्यायचे. थोडंसं तूप अजून घालायचं, किसमिसलाही तसेच गोल्डन सोनेरा कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचे, त्यालाही काढून घ्यायचे. आणि थोड्या मी इथे चारोल्या पण घालत आहे, कारण माझ्या मुलीला आवडत नाही म्हणून थोड्या प्रमाणातच टाकते आहे. आणि पावभर आपला डिंक आहे त्यालाही भाजून घेतलेला आहे. आणि आपलं जे बारीक केलेलं खोबरं आहे ना त्यालाही आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे आणि एका परातीमध्ये वेगळं काढून घ्यायचं आहे. कढाईमध्ये थोडंसं तूप घालायचं आहे, खारीक पावडरलाही आपलं गोल्डन सोनेरी व्हायपर्यंत भाजून घ्यायचं आहे. इथे मी सिंगाळा आटा यूज करत आहे, त्यालाही कढाईमध्ये घालायचा, थोडंसं तूप टाकून भाजून घ्यायचं आहे असा गोल्डन कलर येऊपर्यंत. इथे मी 1.5 किलोची भेली घेतलेली आहे गुळाची, त्याला छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे, कढाईमध्ये थोडंसं तूप घालायचं आणि मेल्ट करून घ्यायचा. इकडे आपला डिंकालाही एका तांब्याच्या सहाय्याने असा मॅश करून घ्यायचा, मतलब बारीक करून घ्यायचा. इकडे आपला गूळ मेल्ट झालेला आहे. लक्षात ठेवायचं, आपल्याला गूळ मेल्ट करायचा आहे, त्याचा पाक नाही बनवायचा आहे. ह्या मिश्रणामध्ये गुळाला टाकून घ्यायचा आहे बारीक मेल्ट झालेला आणि एका चम्मचच्या सहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर थोडंसं मिश्रण थंड झाल्यानंतर हाताच्या सहाय्याने पुऱ्या मिश्रणाला मळून घ्यायचं आहे. आणि जशा साईजचे आपल्याला लड्डू बनवायचे आहे तसे बनवून घ्यायचे बघा अशा प्रकारे. बघा आपले लड्डू बनवून तयार आहे. आजचा व्हिडिओ कसा लागला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि तुम्ही कसे लड्डू बनवता मला कमेंट करून नक्की सांगा.